जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आपण कालपर्यंत पाहिलं होतं डेटाबेस म्हणजे काय, DBMS काय आहे, DBMSचे टाईप किती आहेत ते आपण सर्व कालच्या भागात पाहिलं आहे. तर आज आपण शिकणार आहोत ओरॅकल डेटाबेस कसा डाउनलोड करायचा आणि आपले त्याच्यावर काम कसं करायचं ओरॅकल डेटाबेस हे आज आपण शिकणार आहोत. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओरॅकल डेटाबेस कसा डाउनलोड करायचा. तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, क्रोम ओपन करून घेऊ. सर्वांनी क्रोम ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं करायचं आहे, टाईप करायचं आहे काय, ओरॅकल डाउनलोड. ओरॅकल डाउनलोड oracle.com ही साईट आहे, ती ओरिजिनल वेबसाईट आहे. तर आपण ह्याच्यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर आपल्यासमोर काय होणार आहे, हे पेज येणार आहे. आपण स्क्रोल करायचं आहे खाली, इथे तुम्हाला डेटाबेस म्हणून दिसेल, या डेटाबेसवर क्लिक करायचं आहे. डेटाबेसवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर सारे डेटाबेस पाहायला मिळतील. तर आपण कोणता डेटाबेस डाउनलोड करायचा आहे, डेटाबेस एंटरप्राइज स्टँडर्ड एडिशन, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर हे पेज ओपन झाल्यानंतर स्क्रोल करायचं खाली, नंतर तुम्हाला इथे दिसेल ज्याचं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम त्याने लिनक्सवर करा आणि ज्याचं विंडोज असेल त्याने विंडोवर क्लिक करा. काही त्याला आपलं डाउनलोडला पडलेलं आहे. तर आपण काय करू, थोडा वेट करू. तोपर्यंत काय करू, आपण ओरॅकल डेटाबेस सर्व्हर कसं काम करतं ते आपण पाहूया. चला तर आपण आता काय केलं आहे, ओरॅकल डाउनलोडला टाकलेलं आहे. मग ओरॅकल काम कसं करतं, इन्स्टॉल केल्यानंतर इन्स्टॉल काय काय होते ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला ओरॅकलचे इंटरनली किती 2 कंपोनंट्स असतात. वन्स वी आर इन्स्टॉलिंग ओरॅकल सॉफ्टवेअर इंटरनली देअर आर 2 कंपोनंट्स आर इन्स्टॉल्ड इन द सिस्टम. कोणकोणते आहेत कंपोनंट, एक आहे क्लायंट कंपोनंट आणि सर्व्हर कंपोनंट. तर सुरुवातीला आपण क्लायंट कंपोनंट म्हणजे काय ते पाहणार आहोत. क्लायंट कंपोनंट का आहे, एक क्लायंट बाय यूजिंग अ क्लायंट टूल वी कॅन परफॉर्म द फॉलोइंग ऑपरेशन. काय करते क्लायंट कंपोनंट, ऑपरेशन करते. कोणकोणते ऑपरेशन करते, यूजर कॅन कनेक्ट टू ओरॅकल डेटाबेस सर्व्हर. म्हणजे आपला जो डेटाबेस आहे, डेटाबेस सर्व्हर आहे ओरॅकलचा, तुला काय करते, कनेक्ट करण्याचं काम कोण करतं आहे, क्लायंट कंपोनंट. मग दुसरं काय करतं आहे, यूजर कॅन सेंड रिक्वेस्ट टू ओरॅकल डेटाबेस सर्व्हर. म्हणजे सेंड रिक्वेस्ट म्हणजे ओरॅकल डेटाबेस सर्व्हरला काय करतं आहे, रिक्वेस्ट सेंड करण्याचं काम आपलं क्लायंट कंपोनंट करतं आहे. मग तिसरं काय आहे, यूजर कॅन गेट रिस्पॉन्स फ्रॉम ओरॅकल डेटाबेस सर्व्हर. काय येतं आपल्याला, गेट रिस्पॉन्स कोण करतं आहे, क्लायंट कंपोनंट. मग क्लायंट कंपोनंटचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर SQL प्लस असेल, SQL डेव्हलपर असेल आणि एक्सेट्रा. हे काय करत आहे, क्लायंट कंपोनंट काय काय काम करत आहे, कोणते ऑपरेशन परफॉर्म करत आहे, तर कनेक्ट करण्याचं काम करतं आहे, सेंड रिक्वेस्ट करतं आहे आणि गेट रिस्पॉन्स कोणाला करता येत, हे ओरॅकल डेटाबेस सर्व्हरला. हे झालं क्लायंट कंपोनंटचे ऑपरेशन. आपण दुसरं पाहणार आहोत आता, सर्व्हर कंपोनंट. सर्व्हर कंपोनंट का आहे ते आपण पाहणार आहोत. सर्व्हर कंपोनंटचे परत अजून 2 सब कंपोनंट्स पडतात. कोणकोणते आहेत ते, पहिला आहे इन्स्टन्स आणि दुसरा डेटाबेस. इन्स्टन्स का आहे, इन्स्टन्स एक टेम्पररी मेमरी आहे आणि ती मेमरी काय करते, कशावर ॲलोकेट होत असते, ती रॅमवर ॲलोकेट होत असते. आणि तो रॅम ही मेमरी जी आहे ॲलोकेट झालेली, ती आपला जो डेटा आहे तो टेम्पररी फॉर्ममध्ये स्टोअर करून घेते. इट इज अ टेम्पररी मेमरी. दिस मेमरी इज ॲलोकेटिंग बाय द सिस्टम फ्रॉम रॅम. सगळ्यांनी लक्षात ठेवा, जी टेम्पररी मेमरी आहे
ॲलोकेट होत असते. ती कशावर होत असते? रॅमवरती ॲलोकेट होत असते. आणि तो कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करते? तर टेम्पररी टाईपचा डेटा कोण करतं स्टोअर? इन्स्टन्सी मेमरी काय करते? टेम्पररी टाईपचा डेटा स्टोअर करते. दुसरा आहे डेटाबेस. आपण आता पाहणार आहोत डेटाबेस. डेटाबेस एक आहे परमनंट मेमरी आहे आणि ती ॲलोकेट होते असते आपल्या रॉमवरती. आणि तो कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करते? तर कोणत्या प्रकारचा? परमनंटली मेमरी. डेटाबेस का आहे एक परमनंट मेमरी आहे, ती रॅमवरती ॲलोकेट होते आणि परमनंट टाईपचा डेटा स्टोअर करते. कोण करत आहे? डेटाबेस. हा झाला इन्स्टन्स आणि डेटाबेसमधला डिफरन्स. इन्स्टन्स काय करत आहे? टेम्पररी मेमरी ॲलोकेट करते. कशावरती? रॅमवरती ॲलोकेट करते. आणि टेम्पररी टाईपचा डेटा स्टोअर कोण करत आहे? तर इन्स्टन्स टेम्पररी प्रकारचा डेटा स्टोअर करतो. डेटाबेस का हा एक परमनंट मेमरी आहे आणि तो ॲलोकेट होतो रॉमवरती. आणि परमनंटली टाईपचा डेटा तो काय करतो? परमनंट डेटा स्टोअर करतो. तर आपण आता पाहू आपलं ओरॅकल डाउनलोड झाले आहे का. तर काय झालेलं आहे आपले? आपण जे ओरॅकल डाउनलोड टाकलं होतं ते काय झालं? ओरॅकल डाउनलोड झालेलं आहे. तर आपण काय करायचं आता? फाईल मॅनेजर, आपलं फाईल एक्सप्लोरर ओपन करायचं आहे. डाउनलोडमध्ये जायचं आहे. तर आपलं काय झालं इथं? डाउनलोड झालेलं आहे. मग इथून काय करायचं? डाउनलोडमधनं हे काय करायचं आहे? कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर दिस पी सीमध्ये जायचं आहे. दिस पी सी ओपन केल्यानंतर इथे एक न्यू फोल्डर बनवायचा आहे. तर आपण बनवलेलं आहे ओरॅकल 23C. ओरॅकल 23C एक नवीन फोल्डर ओपन केल्यानंतर आपण काय करायचं आहे? त्याच्यामध्ये हे काय करायचं आहे? पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आपलं काय झालं? हे डाउनलोड फाईल ओरॅकलचे पेस्ट झालेले आहे. मग आता आपण ह्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि काय करायचं? एक्स्ट्रॅक्ट ऑल. तर आता काय होतं आहे? एक्स्ट्रा कॉल व्हायला सुरुवात झालेली आहे आपली. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाची समजत नसेल, काय अडचण असेल, तर तुम्ही कमेंट करू शकता. तर आपलं एक्स्ट्रा झालेलं आहे. मग काय करायचं? आपण ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सर्वात खाली इथं सेटअप म्हणून येते. मग ह्याच्यावर काय करायचं आहे? राईट क्लिक केल्यानंतर काय करायचं? रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर. काय करायचं? येस करायचं. येस केल्यानंतर आपलं काय झालं? इन्स्टॉलला पडलं आहे. परत नेक्स्ट. इथं काय करायचं? ॲक्सेप्ट द टर्म्स इन द आर्ग्युमेंट. नेक्स्ट. हे डाउनलोड करताना नेक्स्ट. आता काय होतं? इन्स्टॉल ओरॅकल डेटाबेस. नेक्स्ट करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं इथं? डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे. मग आता आपण टाकू डिफॉल्ट पासवर्ड. आणि हा सर्वांनी पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. काय केलं आपण? एक प्रकार पासवर्ड टाकला आहे. हे सिस्टमचा पासवर्ड आहे आणि सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट केलं आपण आणि आपण टाकला आता इन्स्टॉलिंगला. आता आपलं काय होईल? इन्स्टॉल व्हायला आहे.
इन्स्टॉल तर आपण हे पाहू. हे तर सर्वांना समजलं की सर्व्हर कंपोनंट म्हणजे काय, क्लायंट कंपोनंट म्हणजे काय. सर्व्हर कंपोनंटचे दोन टाईप पडतात, एक इन्स्टन्स एक डेटाबेस. इन्स्टन्स काय करतंय, एक टेम्पररी मेमरी क्रिएट करतंय. कशावर करतंय, तर रॅमवरती करतंय. आणि टेम्पररी प्रकारचा डेटा तो काय करतो, स्टोअर करतो. तर डेटाबेस का हा एक परमनंट मेमरी आहे आणि ती रॉमवरती ॲलोकेट होते आणि परमनंट डेटा काय करते, स्टोअर करते. हे झालं आपलं क्लायंट कंपोनंट. काय करतंय, तर ओरॅकलला कनेक्ट करणे, ओरॅकल डेटाबेस सर्व्हरला कनेक्ट करण्याचं काम करतंय. परत सेंड रिक्वेस्ट करणं आणि गेट रिस्पॉन्स करतं. हे काय झालं, क्लायंट कंपोनंट आणि सर्व्हर कंपोनंट. ह्यानंतर आपण पाहणार आहोत काय, हाऊ टू कनेक्ट टू ओरॅकल डेटाबेस सर्व्हर. म्हणजे आपल्या ओरॅकल डेटाबेस सर्व्हरला आपण कसं कनेक्ट होऊ शकतो ते काय करणार आपण पाहणार आहोत. तर आपण हे आपलं ओरॅकल डेटाबेस डाउनलोड झाला की आपण काय करू, कनेक्ट करू. तर सर्वांनी डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आहे, सर्च ह्याच्यावर सर्च बारवर जायचं आहे आणि इथं काय करायचं आहे, SQL. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही इथे ऑप्शन येत आहे SQL प्लस, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर आता काही विचारायला आहे युजर नेम. तर युजर नेम काय टाकायचं आपण, सिस्टम. सुरुवातीला हे काय झाला, डिफॉल्ट युजर नेम आहे. आणि आपण मग अशी आपलं इन्स्टॉल करताना एक पासवर्ड टाकला होता, तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. तर काय करू, आपण पासवर्ड टाकून घेऊ. तर काय झालं, आपलं लॉग इन झालेलं आहे. मग आपल्याला आता काय करायचं आहे, एक नवीन आपला स्वतःचा युजर काय करायचा आहे, क्रिएट करायचा आहे. मग काय करायचं आपण, त्यासाठी काय करायचं करावं लागतं ते आपण पाहणार आहोत. तर आपल्याला हे आपण काय केलं, डिफॉल्ट युजर टाकला काय, सिस्टम. तर आपण क्रिएटेड ॲट इन्स्टॉलेशन टाईम, म्हणजे आपण इन्स्टॉलेशन टाईमला मग अशी पासवर्ड टाकला होता, तो काय करायचा आहे इथं टाकायचा. तुमच्या मनानं कोणता बी तुम्ही पासवर्ड ठेवू शकता, पण तो लक्षात ठेवायचा. परत आपल्याला काय करायचं, आपला स्वतःचा युजर नेम आणि पासवर्ड ओरॅकलमध्ये कसा क्रिएट करायचा, तर हा त्याचा काय आहे सिंटॅक्स. काय आहे, क्रिएट युजर नेम आयडेंटिफाईड बाय पासवर्ड. मग आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. तर आपण आता इथं आलेलो आहोत. तर आपण काय करायचं, आता क्रिएट युजर. आता तुम्ही युजर काय टाकणार आहात, तुमच्या मनानं तुम्ही इथं कोणतं बी युजर टाकू शकता. तर मी टाकलं, मी माझं स्वतःचं ना क्रिएट युजरमध्ये मी काय करतो, कोणता तरी युजर नेम टाकतो. मी टाकला टायगर, IDENTIFIED, आयडेंटिफाईड बाय. आता इथं टाकायचं आपल्याला पासवर्ड. मी टाकला ABC. तर आता एक एरर येते. काय येतं एरर, इनव्हॅलिड कॉमन युजर रोल नेम. हा सर्रास प्रत्येक मुलाला येणारा प्रॉब्लेम आहे. तर ह्यासाठी काय करायचं, सुरुवातीला ऑल्टर सेक्शन सेट सिंगल डबल इनोटेड कॉमा अंडरस्कोर ओरॅकल अंडरस्कोर स्क्रिप्ट, परत इनवर्टेड कॉमा डबल इनवर्टेड कॉमा बंद करायचा आहे, इज इक्वल टू TRU ट्रू सेमिकोल सेक्शन अल्टर्ड. मग आता आपण काय करायचं, आपला युजर नेम क्रिएट करायचा आहे. क्रिएट युजर टायगर आयडेंटिफाईड बाय ABC. तर काय झालं, आता आपला युजर क्रिएट झालेला आहे. आता युजर क्रिएट झालेला आहे. मग युजर क्रिएट झाल्यानंतर काय करायचं आहे,
तर आपण आपला काय झाला, एक युजर क्रिएट झाला. मग त्यानंतर आपण युजर क्रिएट केल्यानंतर आपल्याला त्याला काय करायचं आहे, परमिशन द्यायच्यात. ग्रांट कनेक्ट परमिशन. ग्रांट परमिशन काय आहे, हे काय असते हे आपण काय करणार आहोत, SQLच्या युनिटमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण फक्त स्वीकार करा ह्या गोष्टीचा. तर आपण काय करू आता, ह्याला परमिशन देऊ. काय करायचं आता, इथं ग्रांट DBA टू युजर नेम. हे झालं ग्रांट सक्सेस. ग्रांट का आहे, DBA टू का आहे, हे काय आपण पुढील येणाऱ्या भागात पाहणारच आहोत. तोपर्यंत लक्षात ठेवा. आपण काय झालं आता, इथं ग्रांट कनेक्ट करण्याच्या परमिशन आपण काय दिलेलं आहे, आपल्या युजरला दिलेले आहेत. मग आपण काय केलं आता, ह्याला कनेक्ट करून बघू. आपण मोठं करून घेऊ. आपण आपला ग्रांट झालेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं, आपलं स्वतःच्या युजरनं ओरॅकल डेटाबेस ओपन करायचं. मग स्वतःचं युजर कनेक्ट करण्यासाठी काय करायचं, आपण CONN कनेक्शन हे टाकायचं. मग आपलं आलं युजर नेम. मग आता आपण युजर नेम काय टाकले, टायगर. मग आता पासवर्ड टाकायचे. काय झालं, कनेक्टेड झालं, कनेक्टेड. मग आता आपण काय करू, कनेक्ट झाल्यानंतर मग आता आपल्याला काय, जर तुम्हाला वाटलं आता आपल्याला पासवर्ड चेंज करायचा आहे, तर पासवर्ड चेंज करण्यासाठी काय टाकायचं, पासवर्ड. आपलं काय झालं, एक आपण युजर काय केला आहे, क्रिएट केलेला आहे. मग आता ह्याचा जर पासवर्ड चेंज करायचा असलं तर काय करायचं, पासवर्ड. मग काय झालं, ओल्ड पासवर्ड काय आपला ओल्ड पासवर्ड टाकायचा आणि न्यू पासवर्ड टाकायचा. इथं काय झालं, पासवर्ड चेंज झालेला आहे. मग आता आपल्याला डबल कनेक्शन करायचं आहे, टायगर. मग आपला ओल्ड पासवर्ड काय होता, ABC. तर कनेक्ट होत आहे का, इनव्हॅलिड युजर नेम म्हणाले. मग आता आपण काय करू, म्हणजे आपला पासवर्ड काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. मग आता आपण काय करू, आताचा पासवर्ड टाकू 1 2 3. मग काय झालं, आता कनेक्टेड झालेला आहे. म्हणजे आपला काय झालेला आहे, पासवर्ड चेंज झालेला आहे. पासवर्ड चेंज करण्यासाठी तुम्ही असं करू शकता. नोट काय म्हणते, हिअर युजर नेम इज नॉट अ केस सेन्सिटिव्ह. म्हणजे आपलं काय, युजर नेम जे आहे ते काय, केस सेन्सिटिव्ह नाही, पण पासवर्ड काय, केस सेन्सिटिव्ह आहे. ही सर्वांनी नोट लक्षात ठेवायची आहे. आपण जे युजर नेम टाकले ते काय, केस सेन्सिटिव्ह नाही, नॉट अ केस सेन्सिटिव्ह, बट पासवर्ड इज केस सेन्सिटिव्ह. पासवर्ड काय आहे आपला, केस सेन्सिटिव्ह आहे. चला तर पुढला पॉईंट पाहू आपण, हाऊ टू रिक्रिएट अ पासवर्ड इफ यू फॉरगॉट इट. मग ह्याचा सिंटॅक्स काय, अल्टर युजर नेम आयडेंटिफाईड बाय न्यू पासवर्ड. मग आपल्याला पहिला पासवर्ड फॉरगेट करायचा आहे आणि रिक्रिएट नवीन पासवर्ड करायचा आहे. मग हे असं करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, अल्टर युजर नेम आयडेंटिफाईड बाय पासवर्ड. मग आपण टाकू ABC. मग काय झाला, युजर अल्टर्ड झाला. मग आता आपण काय करू, कनेक्शन करून पाहू. तर आपण पहिल्या पासवर्डनं आता आपण चेंज केला होता काय, 1 2 3. मग त्यानं कनेक्ट होते का बघू. काय झालं, इनव्हॅलिड युजर नेम. म्हणजे आपला काय झालेला आहे, पासवर्ड चेंज झालेला आहे. हे काय झालं, प्रॅक्टिकली प्रूफ झालेला आहे. मग आता आपण चेंज केलेला पासवर्ड ती टाकून बघू कनेक्ट होते का. तर काय झालं, कनेक्ट झालेलं. म्हणजे आपला पासवर्ड काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. म्हणजे तुम्ही असं बी काय करू शकता, पासवर्डला चेंज करू शकता. मग काय करायचं तुम्हाला, हाऊ टू रिक्रिएट अ न्यू पासवर्ड फ्रॉम सिस्टम ॲडमिन इफ यू फॉरगेट इट. म्हणजे आपण जी सुरुवातीला सिस्टमला जो पासवर्ड टाकला होता सिस्टम ॲडमिनला, तो जर आपल्याला रिक्रिएट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, ही इंटर अ युजर नेम. म्हणजे ही काय, डिफॉल्ट युजर नेम आहे. मग ह्याचा डिफॉल्ट पासवर्ड काय, SYS.
परत काय करू शकता, अल्टर युजर नेम सिस्टम आयडेंटिफाईड बाय लॉयन. तर आपण काय करू, हे प्रॅक्टिकली करून बघू. काय करायचं आपल्याला, कनेक्शन. मग आपण काय करायचं आहे, डिफॉल्ट कनेक्शन करून घ्यायचं आहे. SYS DBA SYS. काय झालं, आपला डिफॉल्ट सिस्टम कनेक्ट झालेला आहे. मग काय करायचं आपल्याला, ह्याच्यानंतर आपल्याला कशाचा रिक्रिएट करायचा आहे, आपण जो सिस्टम ॲडमिनला पासवर्ड टाकलेला आहे तो काय करायचा आहे, फॉरगॉट करायचा आहे. मग आपण फॉरगॉट करून घेऊ. काय करायचं, अल्टर युजर आपलं काय, SYSTEM अल्टर युजर सिस्टम आयडेंटिफाईड बाय आपला पासवर्ड, आपल्याला पासवर्ड नवीन टाकायचा आहे. मग आता इथे पासवर्ड काय टाकायचा आपण, आता डॉग टाकू, डॉग नको, काय टाकू, ॲपल टाकू. तर काय झालं, आपला युजर अल्टर्ड झाला. मग आता कनेक्शन केलं. मग आपण आपला जुना पासवर्ड काय होता, तर टायगर. तर काय झालं, इनव्हॅलिड युजर नेम. तर आता आपण चेंज केलेल्या पासवर्डनं काय करू, सिस्टम ओपन करू. तर आपण चेंज काय टाकलं आहे, APPL ॲपल. मग काय झालं, आपला युजर कनेक्ट झाला. मग आपण तुम्ही काय करू शकता, सिस्टम ॲडमिनचा सेट पासवर्ड चेंज करू शकता. मग आता काय, हाऊ टू व्ह्यू युजर नेम इफ यू फॉरगॉट इट. तुम्हाला काय करायचं, युजर नेम फॉरगॉट करायचे. तर त्यासाठी काय, ही क्युरी आहे. काय करायचं, सिलेक्ट युजर नेम फ्रॉम ऑल युजर्स. ह्याद्वारे काय करू शकता, तुम्ही तुमचे कोणकोणते किती युजर आहेत ते पाहू शकता. सिलेक्ट काय क्युरी, सिलेक्ट युजर नेम, युजर नेम फ्रॉम ऑल युजर्स. तर हे काय झाले, आपले युजर नेम झाले. तर आता माझे युजर कोणकोणते आहेत, तर ओंकार, श्री आणि आता क्रिएट केलेला आपण टायगर. तर हे आपले काय आहेत, युजर नेम आहेत. मग असं आपण ह्या क्युरीद्वारे आपण काय करू शकता, आपण युजर नेम पाहू शकता. तर आपण आता शेवटचा पॉईंट पाहणार आहोत आजच्या भागातला, हाऊ टू ड्रॉप डिलीट युजर फ्रॉम ओरॅकल डेटाबेस. तर काय करायचं आपल्याला, ड्रॉप आणि डिलीट जर युजरचं फ्रॉम करायचं असेल ओरॅकल डेटाबेसमध्ये, तर आपण काय करू शकता, हे सिंटॅक्स वापरू शकता. ड्रॉप युजर, युजर नेम आणि कॅस्केड. ह्याच्याद्वारे आपण काय करू शकता, आपला युजर ड्रॉप करू शकता. तर हा झाला आपला आजचा भाग. आपण काय पाहिलं, आपण पाहिलं ह्या भागात ओरॅकल इन्स्टॉलेशन कसं करायचं. त्यानंतर आपण पाहिलं ओरॅकल इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते इंटरनली कंपोनंट्स डाउनलोड होतात, कोणते होतात, क्लायंट कंपोनंट आणि सर्व्हर कंपोनंट. क्लायंट कंपोनंट म्हणजे काय, तर आपण क्लायंटमध्ये पाहिलं होतं कनेक्ट टू ओरॅकल डेटाबेस, सेंड रिक्वेस्ट आणि गेट रिस्पॉन्स. हे काय करत होतं, क्लायंट कंपोनंट. सर्व्हर कंपोनंटचे सब कंपोनंट्स दोन टाईप पडत होते, इन्स्टन्स आणि डेटाबेस. इन्स्टन्स काय करत होता, टेम्पररी मेमरी कशामध्ये ॲलोकेट होत होती, रॅममध्ये टेम्पररी डेटा तो स्टोअर करीत होता. डेटाबेस काय करत होता, परमनंट मेमरी रॉममध्ये ॲलोकेट करायचा आणि परमनंटली डेटा स्टोअर करायचा. मग आपण पाहिलं, आपण ओरॅकल डेटाबेस सर्व्हरला कनेक्ट कसं व्हायचं, आपण डिफॉल्ट युजर नेमनं कनेक्ट केलं. आपण स्वतःचा युजर नेम कसा क्रिएट करायचा तो पाहिला. आपण म्हणजे युजर क्रिएट केलेल्याला ग्रांट परमिशन दिली, आपण परमिशन कशी द्यायची त्याचा सिंटॅक्स पाहिला. परत पासवर्ड चेंज कसा करायचा, रिक्रिएट पासवर्ड कसा करायचा, परत सिस्टम ॲडमिनचा पासवर्ड कसा चेंज करायचा. तर हे आपण परत आपले युजर कोणकोणते क्रिएट केलेले ते कसे पाहायचं,
तर आपण हे सर्व आजच्या भागात पाहिलेलं आहे. तर आपलं चॅनल असंच पाहत राहा, रोज पूर्ण व्हिडिओ पहा, आपल्याला नक्कीच फायदा होईल. खूप बेसिक शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्वांना समजेल अशा पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न आहे. तर भेटूया पुढल्या लेक्चरमध्ये. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण भेटू उद्याच्या भागात.